नमस्कार मंडळी, मी कोमल. मी आहे नाशिकवरून. तर मला घालायची होती आज सिंबाला आंघोळ. आणि सिंबा इतका गुणी बाळ आहे का तो एक छोट्या बाळासारखा असा छान असा बसून राहतो आणि आंघोळ करतो. आणि मम्मीकडे पण जायचं होतं, तर आवरलं वगैरे आणि मेडिकलमध्ये पण जायचं होतं, त्याच्यामुळे मी पटकन आवरलं आणि निघालो. तर जाता जाता म्हणजे मला काल मेडिकलमध्ये जायचं होतं, पण काल मी पडल्यामुळं मी काही गेली नाही मेडिकलमध्ये. आणि आजपासून मी लवकर येणार आहे घरी, कारण मी जशी पडली होती ना काल, तर अक्षरशः म्हणजे उचलायला सुद्धा कोणी नव्हतं, कारण इतकं अंधार होतं. तर मी स्वतःच तशीच मुलांना पण उठवलं, मी पण उठले. आणि 2 दादा आले, त्यांना म्हटलं दादा एवढं उचल. त्यांनी बघितल्यानंतर आले ते पळत, गाडी वगैरे उचलली. त्याच्यानंतर मग मी गाडी पार्किंगला लावून घरात आली आणि खूप रडायला लागले. तर मम्मीकडे आत्ता गेले, मम्मीला सांगितलं तर मम्मी मला खूप ओरडली आहे. तर जेवण नव्हतं बनवलेलं मम्मीने, कारण मम्मी म्हणे कोणीच नव्हतं तर कोणासाठी जेवण बनव. तर माझ्यासाठी तिने पटकन अशा चपात्या आणि पिठलं बनवलं, जेवण केलं. आणि मम्मीचा ओरडा पण मी खाल्लाय आज, कारण गाडी स्लिप झाली, कसं काय झाली, काय झाली, दवाखान्यात जा, हे सगळे मम्मीचे शब्द होते. तर आज मी लवकर निघाले 4 वाजता घरी, कारण आता मला रात्रीचं मम्मी ओरडली, रात्रीचं घरी जायचं नाही. तर यांना वडापाव वगैरे काही घ्यायचं होतं, त्यांना घेऊन दिलं तिथून आणि मी निघाले घरी. तर जाता जाता गार्डन दिसलं आणि याला खेळायचं होतं गार्डनमध्ये. तर असे आम्हाला 6 वाजले होते. तर 5-10 मिनिटं खेळलो आणि आम्ही घरी निघालोय लगेच. तर असं होतं आमचा दिवस. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.